अन्याय नाही तर काय, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, आमचा राम म्हणून, पुरुषार्थी राम म्हणून विश्वास ठेवला आणि आमचा तू विश्वासघात केला. जगामध्ये विश्वासघाता एवढं पाप जगात करतो. विश्वासघात. मी तुमच्यावर विश्वास ठेवला, विश्वासानं काही गुप्त गोष्टी तुम्हाला सांगितल्या, दुसऱ्या दिवशीला घेत तुम्ही फलाना असं म्हणतो ना, त्याला तुम्ही संकटात टाकले. विश्वास या सद्गुणाचा धडा नाकाने याच्यातून आम्हाला, विश्वास हे सद्गुण आम्हाला शिकवला. रामाला म्हणायची काय गरज होते हो. असो, तसं जर आपण रामायण सांगत बसलो ना, एका वहीमध्ये आता असं काही प्रत्येक सद्गुणांची नोंद घेत पुढे सर्कल हो, खूप वेळ लागेल. फक्त आम्ही 5 वेळा घेऊ, पुढे थांबू आम्ही. अहो आम्ही रामप्रभूचं नाव घेत घेत आनंदाने जाऊ लागतो. जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम. शेतीमध्ये आमच्या पर्वत घेऊन चाललो होतो. तुम्ही का विकणं आणलं, कशाला मला सोडला तुम्ही. पुढे काय काळा नाणीच म्हणजे त्याला आम्ही लक्षात बी घेत नाही. काळ काय ते काळ बापूड त्याला आणि त्याला लक्षात घेत नाही. हट बाजूला काळाला मी अशा प्रकारे शिक्षा लावणारी बा समर्थ. पण रामनामांकित बाण बघून रामाचा सिक्का, नावाचा सिक्का त्या बाणावर असल्यामुळं मला तो वंदे बाण पूज्य आहे आणि मी त्याला नमस्कार करून त्याचा विश्वास ठेवून इथं आलो. पुढे काय तिथं चाललो होतो परत घेऊन. घोरांवरले घनघोर युद्ध चालू आहे. मी चाललो होतो परत घेऊन, पण घोर अन्याय केला तुम्ही, फार मोठा अन्याय. आम्हाला अडवलं ना. सत्कर्मामध्ये कुणीही आडवं येणं होत नसेल तर करू नका. काही लोक म्हणतील काय हो तुला सत्यामध्ये खर्च करायला. अहो ही भारतीय संस्कृती आहे, विचार देणारी संस्कृती, आचार शिकवणारी संस्कृती, माणुसकीचे पाठ देणारी संस्कृती. त्या संस्कृतीचा देश आमचा महाराष्ट्र. आणि इथे आम्ही अशा प्रकारचे शब्द उच्चारणे तेवढा मोठा गुन्हा, त्या संस्कृतीचा तेवढा मोठा अपमान. मग आम्ही त्या संस्कृती वाढून काय उपयोग. अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला अडवलं. रामा मी चालू आलो. पुढे काय बघा आणि मग अशा प्रकारचे आहे भरत म्हणाले आता अशा प्रकारे चालले. 14 वर्षानंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणणाऱ्या वाद. 14 वर्षानंतर असा मला कोणी परमभक्त भेटलाच नाही. आज भेटला. विचारा मला वर्तन काय ते काय घटना आहे, काय प्रकार विचारा. पुढे भरताचे आसू डोळ्यात प्रेमाचे आसू भरताच्या डोळ्यात भरून आले. राम प्रेमाचा दया आहे, राम कृपाळ आहे, राम स्नेहाळू आहे. माझ्या रामानं भरताच्या मनाची काय अवस्था असेल. मी जर त्याला बोललो नाही, भेटलो नाही, माझ्या नामाचा उच्चार करणारा माणूस तिथं पोहोचला नाही तर माझ्या भरताचं कसं होईल. म्हणून रामाने या नगराला पाठवलं. डोळ्यातून आसू बघून राहिले भरताच्या खाली मान टाकले. ठप ठप
ही प्रेमाची जाती असते. असं प्रेम समाजामध्ये निर्माण होतं. महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं. ही नीती, हा आचार, हे प्रेम, या प्रेमाची, आचार विचाराची, माणुसकीची माणसं समाजामध्ये निर्माण व्हावी, या पवित्र हेतून रामायण. आणि याचं जर आम्ही काहीच घेत नसाल तर महर्षी वाल्मिकीच्या विचाराशी केवढी मोठी बेमान, केवढं मोठं पाप आहे. अवजी आम्हाला इकडे चाललंय, तिकडे नाही, पुढे असं. राम जीवाचे जीवान, राम जीवाचे अंजन, जीवास बधाने राम चित्तघन ओळला. चैतन्य घन राम आहे, चित्त घन ओळला, प्रसन्न झाला. ओळणे राम प्रेमाचा, जिव्हाळा प्रेमाचा, असा राम. भरताच्या डोळ्यातून आसून भोगळू लागले. काय बंधू प्रेम, काय भाऊ प्रेम आहे. या बंधू प्रेमाच्या अतूट आणि चिवट धाग्यानं माणसाची मन जोडली गेली पाहिजे. या चिवट धाग्यानं जोडलेला समाज निर्माण झाला पाहिजे. या पवित्र भावनेनं, कळवळ्यानं ऐसी कळवळ्याची याती करी लाभावे. या कळवळ्यानं रामायण निर्माण केलं. यातला काहीच विचार न घेता डोंगरात जाऊन दारू पित असाल तर तेवढी बेईमानी, केवढं पाप. मायबापाला जुलूम करीत असाल, या रामायणाची केवढी मोठी गद्दारी. महर्षी वाल्मिकाच्या विचाराशी गद्दारी. धिक्कार असो. 5 वया घ्या. राम कथे विनतेता बहुत दिवस होतो पीडिता. राम कृपा करुणी होईता पर्वता पाठविलाय. रामाच्या नामाविना मी कितीतरी कथे विना, कोणी मला कथा सांगणारा, राम नाम उच्चारणारा भेटला नाही. मी पीडित होतो. पीडणे म्हणजे गांजणे, त्रासणे. गांजून गेलो होतो. मला कोणी नाम ऐकणारा भेटला नाही, जिवाळ्यानं बोलणारा भेटला नाही. आणि माझी अशी अवस्था पाहून राम माझ्यावरती वळले आणि या वानराला पाठवले. रामा, प्रभू केवढे तुम्ही कृपाळू. काय शब्दाची वीण आहे. काय शब्द कसल्या साखळीनं गुंतले. कसा रस एका एका अक्षरातून, अनुस्वारातून, वेलांटीतून कसा पाजरतो. प्रेमाचा रस जो अमृतालाही पिक्क पाडतो. अमृताने काय होतं, मरण चुकते, मरण चुकते. पण शारीरिक आणि मानसिक वेदना संपत नाही, मरणच. अमृत पिऊन अमर झालेली माणसं परेशान आहेत, आम्हाला मरण यावं म्हणून. शरीरानं दुःखानं भरले, शरीर जखमीनं भरले, आजारानं भरले, नाना प्रकारच्या करणं कुतणं चालू आहे, मरणच आहे. या नामामृतानं मरणाचं भयी मरून जाते. मरण मागे मरून गेले. मृत्यू आमचा सखा होतो, मित्र होतो. या मृत्यू, या प्रसन्न मनानं नाम घेणाऱ्याची ही मानसिकता. असा तो भाग पुढे काय. अशी पुसता आपलं समज रामकथा सविस्तर. आम्हा सांगे राम तिच्या तुला दिसताय. अतिशय चळा खुशाल दिसायला वाला. भक्ताला वाटलं याला जर आपण विश्वासात घेऊन प्रेमानं जर विचारलं, बाबा तू रामाचं नाव घेतो, तुला रामाचं नाव आणि राम कुठं कळलं, कुठं भेटला, त्याचं तुला काय माहित आहे सांग. सांगेल याने काहीतरी. केवढा विश्वास. वानरावर विश्वास ठेवावा लागतो.
चांगला विचार करणारा माणूस कोणी राहो, मातंग राहो, बौद्ध राहो, कैकाडी राहो, कोणी राहो, त्यांना काय कळते? हे म्हणणं फार मोठी गद्दारी आहे. उन्हेने उन्हा तू होसी, दुसऱ्याला कमी समजणं या एवढा मोठा गुन्हा जगात कोणताच नाही. असा भाग असणारा विचारा म्हणजे चतुर्दिशा व्यवहार सांगल रामकथा. भरताला शांत वाटला, डोळ्यात अश्रू आले. आता प्रेमानं विचारतात भरत त्या हनुमंतरायाला. काय विचारतात, कसे विचारतात, कसं विचारावं त्याची सुद्धा पद्धत आहे. सांग मला रामकथा. असलं नाही उद्धट बोल, असलं उद्धट बोलायचं नसते. एखाद्याच्या घरी जायचं, करा मला चहा, आणि काय तुझं गेलं घे ना, बसा जाऊन पाणी प्या आदरानं. मी जरा थकलो म्हणा, थोडं थांबून करेल तो, नाही का? कधी नाही घेणार का? पुढे काय झालं? चारुणी मनी भरत सागर स्थान श्रवणीय उसता झाला प्रदक्षिणे प्रेमे करुणी कपिशी. प्रेमे करून मोठ्या प्रेमानं, जिव्हाळ्यानं आणि नम्रतेनं जवळ जाऊन आमचे समामानस केले. काल म्हणले म्हणा तुमचे कोण? जालेंद्र ना, काय जालेंद्र ना, काय नाव? विश्वनाथ महाराजचे भाऊ? नाही ना, दुसरा बबरूवार. त्याने म्हणले मला, मीच तर विश्वनाथ महाराजाला शिकवलं म्हणजे. चांगली गोष्ट झाली. चांगला विचार देणं, चांगला शिकवण देणं चांगली गोष्ट आहे. देवगावा नाही का गाडी चालली एका जागी, मी तर तू पुढे गेले, मी तू. तर असा तो बा समाजाचं नाव घेतलं, मग त्यांचं नाव मी घेतो. काय प्रेम हो, असा तो भाग. आता हनुमान पुढे सरकले मोठ्या प्रेमानं जवळ जाऊन तितके रे सायरामाचे कर असं नाही. हे उद्धटपणाचं बोलणं, हे मस्कोरपणाचं बोलणं, उर्मट बोलणं झालं. जवळ जावं, थांबत थोडं प्रेमानं बोलावं आणि हात सोडावं. सोडले बर्तन, हात सोडले आणि विचार प्रेमानं विश्वासात घेऊन सांगा काय बोलतात.